पर्यटन आणि उदरगती कडल्यान वाढत आशिल्ल्या दबावाविशीं थंयचे रहिवाशी हुस्को येतात म्हण कळंगुटेंतल्या खाशेल्या ग्रामसभेन गावाची कॅरिंग कॅपॅसिटी अहवालाचेर भर दिल्लो. पळयात पुराय बातमी. गोंयांतले एक लोकप्रिय पर्यटन थळ कळंगुटे नेटान उदरगत आणि पर्यटन संबंधित कार्यावळींक लागून वाडत वचपी ताण घेता. गावातली मुळावी बांदावळ सामकार येवपाक कश्ट घेता. वीज आणि उदका पुरवणेचेर प्रस्न वारंवार येतात अशें थळावे सांगतात. लोक बरे नियोजनाची मागणी करतात. तांच्या हुस्क्याक लागून अधिकाऱ्यांनी गांव कितलो उदरगत आणि पर्यटन टिकाऊपणान हाताळूंक शकता हाचे मूल्यांकन करपा खातीर वाहक क्षमता अहवाल सुरू करपाक लायला. कॅरिंग कॅपॅसिटी आयज 10 स्टार्ट जाल्ली, 10:30 रावले. चड लोक येवंक ना, थोडेच येयले. पूण आमी जे ऑफिसरांक हाडलेले टॅरीच्या, तेणेंनी एक्सप्लेन केलें तांकां सगळें A to Z स्लायड्स दाखयल्यो. आनी तेच्या आदी आमी त्या लोकांक आमचे पयले एटलिस्ट म्हाका 3 वा 4 ग्रामसभा लोक म्हणटाले कॅरिंग कॅपॅसिटी कर, तेजो रिपोर्ट हा रिपोर्ट ना. आमी ताका सांगलें आमी हाडटा कोणाकूय. मागीर आमकां एक कॉन्टॅक्ट मेळ्ळो आनी हांकां हाडले. द प्रपोजल वीच इज रिसीव्ड बाय टॅरी, तेंची एक कॉपी तांकां दिलेली. मागीर कॅपॅसिटी कॅरिंग ऑफ बीच of Goa beaches for providing shacks and other temporary seasonal structure, which was the area which was prepared by National Environment, Forest and Climate Change, Government of Goa and Government of India. तेणेंनी तो रिपोर्ट दिल्लो आसा हो तो रायट. आनी मागीर एक आहा सर्विस लर्निंग रुरल इम्प्रेशन्स सर्वे रिपोर्ट, द सस्टेनेबल ब्लू प्रिंट प्रिपेर्ड बाय ग्रुप 15 इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट. होय तांकां रिपोर्ट दिल्लो आसलो आमी. आनी सगळ्यांक हांकां आमी सगळो तो धाडलेलो रिपोर्ट. आनी आयज ही मिटींग जाली. आनी ही आयज मिटींग जाली कित्याक पयले सुवातेर तांकां आपोवन एक्सप्लेन करपाक, दुसरे सुवातेर आनीक पॉयंट ग्रामसभाचो आसलो की दे हॅड कोटेड अबाउट 22 lakhs फ्रॉम द पंचायत फॉर डुईंग दीस एक्सरसायज. सो तेजेरूय आसले. सो ते आमी तांकां कितें सांगलें, पयले तांकां आपोवया, कितें आहा तें पळोवया, कितें एक्सप्लेनेशन दिता तें. आनी जर तर आमकां ते करूंक जाय जाल्यार आमी मागीर ते फुडले आतां येता ते 12 तारखेर जुलायाचे परतून आनीक ग्रामसभा आसतली आमच्या एक्सटेंडरी. सो ते ग्रामसभान आमी घालून हे डिसिजन घेतले वेदर वी शूड गो अहेड विथ देम ऑर नॉट. इट इज लेफ्ट अप टू द जनरल पब्लीक बिकॉज इन्वॉल्वमेंट ऑफ 22 lakhs इज हितून दाखयता 22 लाख तांकां होल एक्सरसायज करपाची कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ कालंगूट विलेज. हे आसतना आख्खो रिपोर्ट तेणेन दिल्लो आमकां मोरलेस. आमी ते कशें काम करतले ते आनी तेचे प्रमाणे मागीर तो रिपोर्ट दितले आनी वी हॅव टू डू द पेमेंट. Which is about carrying capacity. The definition, by definition, carrying capacity is the maximum size population that an environment can hold while not degrading the ecosystem. So that is very simple. Kalangut is a very important place in Goa in terms, especially in terms of tourism and maybe over exploitation of resources. So that really warrants the local admin and the people all who are rational and intellectual. पुढे आमी अशें पळयलां की जे ते आतां आमकां जे सांगता ती कॅरिंग कॅपॅसिटी ते कोत्ता तेणी ती मनानसून कॅरिंग कॅपॅसिटी करपाक जाय. हातून पॉलिटिकल प्रेशर खंयच्यानूच आसपाक जायना. बरी गजाल की कालांगूट पंचायत वन ऑफ द फर्स्ट पंचायत इन नॉर्थ गोवा फुडें सरल्या कॅरिंग कॅपॅसिटी काडपाक कालांगूट विलेज पंचायतीची. जेन्ना आमी विचारलें टॅरी म्हणून एक एजन्सी तांकां एक्सप्लेन करपाक आपयल्लें आनी लोकल बारीक लोकांक समजपाक की वॉट इज द मेन कॉन्सेप्ट बिहायंड इट. जेन्ना प्रश्न केलो आमी तेन्ना तांकां विचारलें की ऑथेंटिकेशन ऑफ द रिपोर्ट, कित्याक एजन्सी तश्यो भरपूर आहा. जेन्ना रिपोर्ट ऑथेंटिकेट आसता जाल्यार फाल्यां जर सकाळी पंचायत हॅज लिमिटेड पावर्स. जर तर तो रिपोर्ट घेवन कोणूय सरकारा फुड्यान जावं कोर्टा फुड्यान वयता जाल्यार तो रिपोर्ट कितलो ऑथेंटीक आहा पळय तो दे सेड दे विल गेट बॅक टू अस. पूण हांव म्हणटा कितें, एजन्सी तश्यो भरपूर आसा इन लायन, पूण जर तर रिपोर्ट करून पंचायतीन भितरूच दवरपाचो आहा जाल्यार तो करून फायदो ना म्हाज्या दिसपाक. सो तेजेर कितें तरी एक क्लेरिफिकेशन दिता म्हूण सांगलां ते एजन्सीन एज वेल एज द पंचायत. रादर दॅन दॅट द कॉन्सेप्ट वॉट दे एक्सप्लेन वॉज व्हेरी गुड. बेजीक उतरांनी समजूंक गेल्यार लायट, उदीक, सिवेज जर तर ही ना जाल्यार आमी नवे लोक नवी कन्स्ट्रक्शनां
नवे कितें प्रोजेक्ट जे हे सगळे यूज करता उदीक लायट आनी सिवेज आमी एंटरटेन करूं शकना. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, गौतमी गांवकार आनी सानिका नागवेकर.